नमस्कार मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केल्याप्रमाणे शिवसेना शिंदे गटाचं ऑपरेशन टायगर हे सक्सेस झालेलं आहे. शिवसेना गटामध्ये उबाटा गटाकडनं 6 खासदार हे प्रवेश करणार आहेत. त्या 6 खासदारांची आज नावे उघड झाली. दिल्ली येथे एकनाथ शिंदे यांनी त्यांची गुप्त बैठक झाली आणि त्यानंतर खासदार हे आपापल्या म्हणजे महाराष्ट्र राज्यात आपापल्या मतदारसंघात ते गेले. एकंदरीत एकनाथ शिंदे यांनी जे ऑपरेशन टायगर ही मोहीम सुरू केली होती ती ह्याचसाठी की शिवसेना उबाटा गटाचे खासदार हे आपल्या गळाला लावणे. कारण उबाटा गटाचे आमदार कमी प्रमाणात आहेत, परंतु खासदार हे जास्त होते महाराष्ट्र राज्यात खासदार भाजप आणि शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचं मिळून खूप कमी होती संख्या, ती आता 6 ने वाढलेली आहे. 4 खासदार हे उबाटा गटाकडनं उभे आहेत, ठामपणे उभे आहेत. आपण पूर्णपणे हे जे चाललेलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदे गटाने जे ऑपरेशन टायगर करून जे शिवसेनेचे खासदार आपल्या गटात ओढले त्याचं आपण विवरण करणार आहोत. कारण काही चर्चा ह्या अजूनही अनुत्तरित आहे. हे जे प्रकर्षाने 2022 पासून जे चालू आहे महाराष्ट्र राज्यात, कारण 22 मध्ये शिंदे गट, नंतर 2023 मध्ये अजित पवार गट आणि आता पुन्हा 6 खासदार हे महायुतीने आपल्या इथे घेतलेले आहे. शेवटी म्हणजे मित्रांनो, मला तरी असं स्पष्ट वाटतंय की हे चुकीचं आहे, कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. सत्तेच्या हव्यासापोटी म्हणजे जे मतदान करतात नागरिक, आपण त्या मतदानाच्या व्यतिरिक्त कुठेतरी उद्या निवडून आले की नंतर जे खेळाखेळी चालू झालेली आहे ती खरंच वाईट आहे. कारण शेवटी 6 खासदार म्हणजे खासदारकीमध्ये 5-5, 10-10 लाख मतदार असतात. त्या 10 लाख म्हणजे 60 लाख मतदारांचा विश्वास हा त्यांनी महाविकास आघाडीकडे बघून टाकला आणि त्यानंतर 2 वर्षाने तुम्ही इकडे शिफ्ट होणार, तिकडे शिफ्ट होणार. म्हणजे हा कुठेतरी लोकशाहीचा मजाक चालली आहे की काय, लोकशाहीची थट्टा चालली आहे की काय, असंच मला वाटतंय. कारण हे बघा मित्रांनो, शेवटी लोकशाही मधच्या मार्गाने हे खासदार निवडून येतात आणि ते जर असे उड्या इकडे तिकडे मारत राहिले, कामं व्हावीत, सगळ्यांनाच वाटतं आपल्या मतदारसंघात कामं व्हावी, फंड यावा, परंतु एक विचारधाराही असते. शेवटी नुसता फंड येऊन नुसता आम्हाला पैसे दिले की आम्ही कामं करू, रस्ते बांधू, हे सर्व काही नाहीये. 1948-47 पासून महाराष्ट्रात काही ठिकाणी रस्ते नाहीये, लोकांनी दिवस काढलेत, परंतु एक विचारधारा, एक लोकशाहीचा आदर हा टिकला पाहिजे. तो कुठेही टिकताना आता दिसत नाहीये. शिवसेना असू द्या, भाजपा असू द्या, शिवसेना म्हणजे शिंदे गट असू द्या, भाजपने हे सुरू केलं, कोलकाता पंजाबमध्ये केलं. आपण बस म्हणतोय की नाही, मग ते खासदार आले तर ते विकासासाठी आले, असं झालं तसं झालं. असं कुणीही काय करून भाजपला जर समर्थन इथे कुणी करत असेल तर ते मला तरी निश्चित आवडणारं नाहीये. कारण भाजप काही गोष्टी असू द्या मोदींच्या चांगल्या वाटतात, देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीत चांगल्या वाटतात, परंतु ह्या ज्या गोष्टी आहेत की खासदार कुठेतरी आपल्याकडे घेणं, शेवटी इथे डायरेक्ट भाजप इन्व्हॉल्व नसली तरी शिंदे गटही डायरेक्ट इन्व्हॉल्व आहे. शेवटी सत्तेचा भाग आहे आणि त्यांनीही जर असंच चालू केलं तर उद्या मतदान टाकायचं कोणी, उद्या आपण मतदान कोणाला टाकणार आणि उद्या तो कुठल्या पक्षात जाणार, नक्कीच मला हे पटलेलं नाहीये. ह्या शिवसेना उबाटा गटाच्या ज्या 6 खासदार आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव येतं उमराजे निंबाळकर यांचं, जे शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक मानले जातात. भरपूर वेळेस गोष्टी ह्या हाताबाहेर चाललेल्या होत्या, परंतु शिवसेनेने त्यांना आधार दिला, त्यांनी शिवसेनेला आधार दिला आणि आता उद्धव बाळासाहेब गटाला कुठेतरी त्यांनी तडा देण्याचं काम केलेलं आहे. जाता जाता मी एवढंच म्हणेल की उद्धव ठाकरे यांनी थोडं कणखर आपल्या वडिलांसारखी भूमिका घेणं गरजेचं आहे. मी इथे कुठेही हिंसेचं किंवा काही समर्थन करत नाही, परंतु ज्यावेळेस एक आमदार फुटला होता, छगन भुजबळ यांनी ज्यावेळेस आमदारकी फुडली म्हणजे आमदार शिवसेना फुडली होती, त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे हृदय सम्राट यांनी सांगितलं होतं की माझा जे आमदार दिसतील तिथं त्यांना मारा, त्यांना हाना, फिरू देऊ नका आमदारकीमध्ये, आपल्या आमदार क्षेत्रामध्ये. सो हे कुठेतरी उबाटा चे सर्व जे उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे त्यांनी हे बोललं पाहिजे. कारण शेवटी फक्त शिवसैनिक आता म्हणतोय की आम्ही त्यांना शहरात फिरून देणार नाही, असं करणार नाही तसं, पण उद्धव बाळासाहेब ठाकरे सांगताय की ज्यांना जायचंय त्यांनी जा, मी आहे, माझा उद्या दिवस येईल. अरे पण त्या पद्धतीने त्यांनीही तसा स्टँड घेतला पाहिजे. कारण शेवटी पक्ष चालवायचा आहे आणि त्यातल्या त्यात अशा भाजपच्या विरोधात किंवा शिंदे गटाच्या विरोधात तर निश्चितच तुम्हालाही कणखर बनणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो या सर्व गोष्टीबद्दल ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा.
माझ्या विचारांशी तुम्ही किती सहमत आहात किंवा त्या अँगलने तुम्ही विचार केला तर तुम्हालाही तेच वाटतंय की दुसरं वाटतंय तेही कमेंट सेक्शनमध्ये नक्की व्यक्त करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.